मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। रेणापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन। एकीकडे शेतकरी संकटात सापडलेला असताना कृषी मंत्री सभागृहात रमीचा डाव खेळण्यात व्यस्त आहेत, तर मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्री बिनकामाचे असल्यामुळं मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रेणापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर 2 तासाहून अधिक वेळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। 100% दाबण्यात चालू आहे, कारण का हा महाराष्ट्र शासन लबाडे कोणते सत्तेत आलेला आहे। यांना तुम्हाला सगळ्या डोळ्याने पाहिलं आहे की सगळे आमदार पळून हा शासन बनलेला आहे, तिथं यांना बाकीचं काही देणं घेणं नाही। त्यांना जनतेविषयी कुठली तळमळ आलेली नाही। त्यांचं फक्त स्वतःच एकाचं हॉटेल 250 कोटीचं, दुसऱ्याचं गृहमंत्र्याच्या आईचं नावावर जर बार असेल, लेडीज बार, तर तुम्ही शासन काय चालवत आहे? गृहराज्यमंत्र्याच्या आईवर बाळाचं सरकार आहे का? हे शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला? रामदास कदमच्या पत्नीच्या नावावर जर बार असेल, डान्स बार, तर याच्यापेक्षा आदर्श काय घेतात शेतकऱ्यांनी? आणि निघाली लोकांचं चांगलं करायला। अरे गृहपुत्राला वेळ नाही, कुठे काय चालू आहे? ती बिचारी आमची भगिनी ही मुंडे बंधू परळीची आत्महत्या करायला निघाली, तिच्या मूर्ती नवऱ्याचा मूर्ती तुम्हाला लक्ष द्यायला तयार नाही। तुमच्या तिकडे बार बोला म्हणजे बार चालू करायला तुम्हाला लक्ष आहे का? असं कुठंतरी महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या धोरणाविषयी कुठंतरी त्यांच्या जीवाशी खेळत आहे। त्यामुळं या सरकारनं आपल्या शेतकऱ्याची मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। कालचा जो हल्ला झाला सूरज चव्हाणवर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे। असं पण जनतेने काय त्यांचा न्याय घ्यायचा त्यांच्याकडून? एकाचा प्रदेशाध्यक्ष जर स्वतः मारहाण करत असेल, याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय घडणार आहे? शासनाचं दुर्लक्ष तुम्हीच लक्षात घ्या ना, मीडियावाले आमचे बंधू। एक विधान भवन जर कृषी मंत्री रमी खेळत असेल, तर त्यांना शेतकऱ्याकडे द्यायला लक्ष काय? सरळ सरळ आ डोळ्यात महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या आ डोळ्यात पाणी घालत आहे। त्यांना शेतकऱ्याची कुठली चिंता राहिलेली नाही का? कुठल्या गरीबाशी नाही। दुनियाचे GST भाव वाढवले, त्यांना गोरगरिबाला म्हणजे कुठल्या ह्याला राशन पाणी टाइमवर नाही, बाकीच्या गोष्टी भाव वाढत आहे, त्यांना लक्ष द्यायला गरज नाही त्यांना। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.